तर बघू शकताय संपूर्ण आता म्हणजे उन्हाळा चालू झालाय आणि ते वडाचं झाड आहे, काय ते उमरीचं झाड आहे आणि पाला आणायला आलेलो होतो आम्ही. इकडे बघू शकताय इस्माल. ती कशा झाड आहे रे? बारतुंडी. अरे पोई कसं तुटलंय. इथं डोस केवढं पाणी जात असेल ह्याच्यात. हे चंदनाचं आहे की झाड? हा चंदन, फक्ती चंदन असं हो. इकडं नुसतं चंदनाचे झाड आहेत. बघू शकता एकदम जबरदस्त लोकेशन. हा आणि मी निस्माल आलेलो आहे आता उमरीचा पाला काढण्यासाठी. मित्रांनो वडा आहे, इतके दिवस पाणी होतं, मग आता असाच फ्री टाइम होता, मस्त एक भार आपण काढणं होतंय. आणि हे जे बंधारा आहे आता आम्ही बघा कुठं थांबलेलो आहे, इथे वसत बंधारा आहे. आणि संपूर्ण म्हणजे बघा एवढं पाण्याचं प्रेशर असते जबरदस्त. पूर्ण इकडं वाळू साचलेली आहे आणि हे इकडं फुटून सगळं तिथपर्यंत गेलेलं आहे. संपूर्ण म्हणजे काटोकाट पाणी असतं इथं. म्हणजे एवढे अडचण आणि एवढे मोहळण गाण्याच्या पोळ्या ढिगारा लय अवघड आहे. बघू शकता सळी आहे ते. चल एकदम वाळू वाळू झाली इथं पडची. बघू शकता एकदम जबरदस्त. आणि महत्वाचं म्हणजे बघा नुसते चंदनाचे हे असं आता बघा चंदन असो, वड उंबर असो किंवा अंजना सुद्धा झाड आहे तिकडं. ह्या अशा जर गोष्टी जर बघा बोरीचे झाड, तर असं जर आपल्याला जर शेळ्यांना जर भेटलं तर काहीच गरज नाही लेवडॉनिक आणि ह्यान द्यायची. पण भेटत नाही बंदिसमध्ये, देव लागत असते औषधांच्या मार्फत. मित्रांनो आता बघा आपण आल्यावर एकदम थंडगार सावलीमध्ये. आता इस्माल बघा कसं तोडते बघू शकता तुम्ही. आणि हे झाड आहे उमरीचं आणि किती झाकाळे बघा ते संपूर्ण वड्यामध्ये आले. अलीकडला संपूर्ण वड्यामध्ये आलेलं आहे ते झाड. आणि बघा तुम्हाला अंजन दाखवतो. हे बघा ते अंजनाचं झाड आहे, ते बघू शकता अंजनाचं झाड. इकडे नुसते झाड एकदम जबरदस्त वड्याला, कारण वडा आणि नुसते वाळू खाली. जबरदस्त नियोजन. आणि प्रत्येक वेळेस आतापर्यंतचे कमीत कमी 100 भारी तर झालं असतील की रे? हा 100चे 100 भारी आपण इस्मालनेच काढलेला आहे. कारण प्रत्येक वेळेस झाडावर चढण्यात भारी वगैरे मोठे मोठे फाटे हाणण्यात इस्मालचा नाद करायचा नाही. आणि मी म्हणजे याकडे या घेऊन तेवढं तुकडे तेवढे मारत असता मी. कारण असं जे व्हिडिओ बनवा वाटला. बघू शकता आपला इळा मिरगुडी इळा. मिरगुडी बरं लोखंडी रे बाबा चढी जबरदस्त. आणि झाड वड्यात पण एवढं खरं एवढं थंड वातावरण आहे नाही, तिथून हालू सुद्धा वाटणार नाही. मित्रांनो पुण्या मुंबईच्या रस्त्या वर्दळी आणि ते गाड्याचे हॉर्न तसलं ते किरकिर 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 डोसक्याला नको वाटतंय. त्याच्यामुळे मी गावाकडे राहून शेळीपालन केलेलं आहे. कशामुळं? कारण एकदम शांत एकदम समाधानी आणि एकटा राहण्यात मला म्हणजे जास्त मजा आहे. कारण की एकटा राहण्याची सवय आहे मला खूप भरपूर. कारण हे दोस्त आता एकटा इस्मालाच आहे पहिल्यापासून, त्याच्यामुळे काही ताण नाही. आम्ही दोघंच असतो इकडल्या शिवारामध्ये. एकदम जबरदस्त. आता अगदी 2 मिनिटात हे फाटा पडणार आहे बघा मोठा. आणि इथं बघा तुम्हाला दाखवतो, हे कुणाच्या तर गाडीचं हेडलाईट आलेला काय आपलं मिरर आलेला आहे मिररच्या, आणि ते पडला भारा. एकदम जबरदस्त. आता एवढा बस झाला, कारण आता शेळ्या सध्याला कमी आहेत त्याच्यामुळे काही ताण नाही घ्यायचं. आता आपण मस्तपैकी भाराची कटिंग करू. चला खेळो पुढी. जरा वेगळंच आहे रे पाला. चांगलं आहे काय झाले. प्रत्येक वेळेस थोडं वेगळा राहते, वेगळा हिरवागार चांगला. तर इथून पुढं 3 ते 4 किलोमीटर पर्यंत पाला न्यायचा आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित कट करून यावं लागत असते. डोक्यावरती भारा नेणं ही मजाच वेगळी आहे शेळीपालनामध्ये. कारण कसं आहे जवळ शेळीपालनामध्ये उतरत असताना मित्रांनो एकदम निस्वादून उतरावं लागत असते. जवळ ऐकू जात नाही रे, व्हिडिओ येतात नाही ऐकू जात नाही. शेळीपालनामध्ये उतरत असताना एकदम निस्वादून उतरावं लागत असतं मित्रांनो. ते लाजणं करणं, मग ते शेळ्यांचे शेळसांड वगैरे करणं, कुठं तर दुपारी 2 वाजता चारा टाकणं, माशांना शेळीपालन बंद पडते. महत्वाची गोष्ट मला सांगतो. तर पूर्ण जर वेळ जर देता येत असेल तर शेळीपालन करा, नाहीतर काय अडचण नाही.
दररोज एक आता कमीत कमी बघा तुम्हाला सांगतो एक महिनाभर झालं चालू आहे की महिना 2 महिने झाले. महिना 2 महिने झाले रोज 12 चालू आहे. पण तितकं पण जास्त नाही पण तितकं कमी नाही. एक आहाराची पूर्तता म्हणून तुम्ही समजू शकता. आता हे जे झाड आहे किती दिवस झाले बरं हे झाड दाखव. किती दिवस झाले बोलत दाखव रे बोलत 15 दिवस जाते 8 दिवस तर जाते निघा. शेळ्या कधी आणायचे ते इस्मालला विचारतो मी. इस्माल तू सांग शेळ्या कधी आणायचे. सगळं इस्मालच्या मनावर राहायचं. हे तू बी जरा व्हिडिओ दोघं प्रत्येक विचारले आहे. खरं चालू केलास का खरं हे चालू एडिटिंग मध्ये माझं बघतो चालू केलं. प्युअर गावरान शेळी पालन हे चालू झालं की सेकंदात दाखवते की ती बदल आले का वर लाकडी जवळ दाखवली मला. हा चालू आहे बॅक कॅमेरा चालू आहे ना मागला. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो एवढं म्हणजे अडवलेलं पिल्लू वगैरे काढण्यात ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो इस्मालचा एवढा जबरदस्त सपोर्ट आहे मला. आणि शेळी खरेदी करण्यामध्ये सपोर्ट आहे. जनावर विक्री व्यवस्थापन वगैरे इस्माल बघत असतो. अजून एक मित्र आहे गेल्या वेळेस तुम्ही बघितलेला असतं बाजारामध्ये. आम्ही 2 म्हणजे कसं आहे बाकीच्या सगळ्या संगोपनाच्या गोष्टी रोगराई असो पिल्लांचं संगोपन असो ह्या गोष्टी मी बघत असतोय. आणि शेळीचं पिल्लू आणलं आणि ते दुसरी गोष्ट म्हणजे शेळीची खरेदी आणि विक्री व्यवस्थापन संपूर्ण काम इस्मालकडे असते. तसं इस्मालकडे पण आहेत 1-2 शेळ्या. नक्कीच त्याचा आपण व्हिडिओ काढू आपण भविष्यामध्ये. शेळी पालन पण करणार आहे त्याला. पाला चालू आहे सध्या एकदम जबरदस्त नियोजन. गाड्या आपण गाड्या चालेल पाला उजव्या हाताला थोडंसं लागल्यामुळे डाव्या हाताला चालू आहे मेहनत. असं डाव करायला हाव मी. तर नक्कीच आणि कशाबद्दल व्हिडिओ शेळी पालनाविषयी कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा कमेंट करून सांगत चला. त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवत जाऊ. इतका काय ताण घेण्याची गरज नाही मित्रांनो. हे तेवढा खाल्ला. आणि आपल्या फार्मवरील 2 कोंबडे विक्री आहेत बरं का. 2 कोंबडे विकायचे आपल्या 4-4 महिन्याचे कोंबडे. 4-4 महिन्याचे 2 कोंबडे विक्री करायचे. आणि महत्वाचं म्हणजे उमरगा तालुक्याच्या आसपास परिसरात ते जर कोण असेल तर त्या ठिकाणी नक्कीच संपर्क करा म्हणजे कमेंट करा नक्कीच. किंवा इंस्टाग्रामला स्टार प्रभात 7841 आयडी आहे. त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि प्युअर गावरान आहे बरं का. सर्वांना माहिती आहे प्युअर गावरान कोंबडे आहेत. आणि बरेच जण म्हणत होते की बा आता तर नंबर दे. हे बघा मला नंबर देण्यासाठी काहीच अडचण नाही. पण कसं आहे मला फोनवरती बोलण्याचा कंटाळा भरपूर. मी जर कोणाला बोलत असलो तर 2 मिनिटाच्या वर आतापर्यंत बोलतच नाही. त्याच्यामुळं का नंबर देण्यासाठी थोडंसं प्रॉब्लेम वाटते. दुसरा काय विषय नाही. आता आपण काय करायचं भारा बांधणी करायची. हा आता विषय चाला. आता वडाचा ते उंबर वगैरे खाऊ घातलं पाला खाऊ घातलं. जे जुनी सर्दी म्हणा खोकला म्हणा बरेच जुनाट जे आजार आहेत ते नाहीसे होत असतात. नॅचरली लिव्हर नाही भूक वाढत असते याच्यानं. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो. आहे आणि आता आपण पाला टाकणार याच्यावरती. बस झाला एवढा पाला. म्हणजे कसं आहे आईतच आपल्याकडे सध्याला 5-6 जनावर आहे. त्याच्यामुळे एवढा पाला दररोज मस्त घेऊन टाकायचं. आणि महत्वाची गोष्ट वाळलेला पाला आजचा पाला उद्या टाकत असतो. एवढं फास्ट खात्यात चिवडा खाल्ल्यासारखं एकदम जबरदस्त एकदम टॉप क्वालिटी. बंद करा पाहिजे.